आज सविताच्या किचन मध्ये बनते आहे डाळ पालक. डाळ, तुरीची डाळ उकडून घेतली, त्याच्यातच पालक वाटून घातलाय, पालकची प्युरी टाकली आहे, कांदा, कढीपत्ता, ठेचून घेतलेली लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, राई, हिंग, मसाला आणि हळद. आणि हे खोबरं आहे. खोबरं, कांदा, लसूण, आलं हे सगळं वाटण करून घेतलंय. गॅसवर पातेलं ठेवलंय, त्याच्या खाली गॅस पेटवलाय का तर भांड तापण्यासाठी लवकर गॅस पेटवलाय. ह्याच्यात मी आता 2 चमचे तेल टाकते. 1 चमचा राई, चिमूटभर हिंग, ठेचलेला लसूण, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, एक मिनिटासाठी झाकण ठेवते, कांदा टोमॅटो नरम होईल. झाकण काढूया. एक चमचा मसाला टाकते, अर्धा चमचा हळद टाकते आणि चांगलं परतून घेते. त्याच्यात आता हे वाटलेलं खोबरं टाकते, मसाला टाकते वाटलेला सगळं. बारीक जरा गॅस करून 1 मिनिटासाठी झाकण काढते आणि परत चांगलं ढवळून घेते. आता मी त्याच्यात डाळ पालक टाकते. गॅस मोठा करते. एक वाटी पाणी घातलं. मला जेवढी डाळ पाहिजे असेल तेवढी तुम्ही वाढवू शकता. घेते. एक चमचा मीठ टाकते, 1.5 चमचा टाकला.
चवीपुरतं त्याच्यात एक कोकम, चवीपुरतं कोकम टाकलं. कोकम टाकल्यावर टेस्ट छान होतं, म्हणून एक कोकम टाका. चांगलं ढवळून घ्यायचं. 5 मिनिटासाठी उकळी येण्यासाठी गॅसवर ठेवतो. तर मध्ये मध्ये ढवळत राहायचं, नाहीतर खाली लागेल. खाली पाहिजे. मग डाळ अशी ढवळून घ्यायची व्यवस्थित. 5-10 मिनिटं जातातच, त्याच्यामुळे उकळी येण्यापूर्वी थांबायचं. आता आता डाळ तयार झाली आहे. त्यावरती मी कोथिंबीर घालते. आता ही डाळ भाताबरोबर खाण्यास, भाकरी बरोबर पण खायला चांगली लागते. ही डाळ तुम्ही एकदा करून बघा, पालक डाळ. मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.